नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण रवा आंबा केक करणार आहोत। तर मी तुम्हाला सांगते साहित्य। हे बघा, मी 1 वाटी रवा घेतलाय। रवा जाड आहे। तर आपण आता रवा आणि साखर बारीक करून घेऊ। 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर आणि अर्धी वाटी, ही छोटी वाटी आहे म्हणजे याच्या निम्मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि पाऊण वाटी तूप घेतले, थोडीशी वेलची आणि 1 वाटी आंबा, 1 आंबा घेतलाय मोठा आणि थोडंसं दूध लागेल। तर आपण आता हे रवा आहे ना जाड आहे म्हणून मी आता बारीक करून घेते। त्यामध्ये साखर पण टाकते। साखर पण जाड आहे, मिक्सरला फिरवून घेऊ आपण अगोदर। हे बघा, मी आता असं वाटून घेतलंय। असं मागे पुढे करून फिरून घ्यायचं आहे। बघा, बारीक झाले आता, बारीक रव्यासारखं। तर आता आपण गव्हाचं पीठ पण याच्यातच घालू आणि तूप टाकते। थोडंसं हे आंबा पण त्याच्यात टाकून फिरून घ्यायचा। 1 मोठा आंबा आहे, हापूस आंबा आहे। थोडंसं दूध टाकून फिरून घेते। बघा, विलायची पावडर पण त्याच्यातच टाकते। थोडंसं जायफळ आणि वेलची पावडर आहे बारीक करून। बघा, चिमूटभर मीठ टाकायचं। मिश्रण आता असं झाले। आता आपण असं भांड्यात काढून घेऊ। आपलं असं काढून झाले। आता हे अजून घट्ट आहे, याच्यात थोडंसं आपण अजून दूध ओतू म्हणजे भांडं पण धुवून निघतं आणि मिक्सरला थोडंसं फिरून घेऊ। आता थोडंसं दूध मी हे भांडं पण धुवून निघेल थोडंसं ओतू, कारण आपल्याला थोडासा रवा भिजत घालायचा आहे 10 मिनिटं। रवा फुगायला पण लागेल ना। असं मिक्स करू आपण। आपण झाकण ठेवून 10 मिनिटं त्याला मुरून देऊ चांगलं आणि मग केक करायला ठेवू। आता 10 मिनिटं झाले। आपलं हे मिश्रण चांगलं, रवा चांगला फुगलाय। आता आपण याच्यात बेकिंग सोडा थोडा आणि बेकिंग पावडर टाकू। बघा, मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकते आणि बेकिंग सोडा आहे हा, हे बघा, हा अर्धा चमचा आणि चांगलं फेसून घ्यायचं। आता हे बघा, मी तूप हे भांड्याला पण तूप लावून बटर पेपर लावलाय। तर आपण चांगलं मिक्स करून घेऊ असं चमच्याने। हे बघा, मी कढईत करणार आहे। कढई चांगली 5 मिनिटं झाले, मी गॅसवर ठेवली गरम व्हायला। आता आपण ह्या भांड्यात काढू। केकचं भांडं आहे। का असं सारखं करून घ्यायचं। आता आपण थोडेसे ड्रायफ्रूट आहे, काजू बदामचे काप आहे ते टाकते मी। हे बघा, आता भांडं आपण असं करू आणि कढई चांगली तापली। आता आपण कढईत ठेवू आणि 35 ते 40 मिनिटं लागतात। गॅस जर थोडासा मोठा असेल तर 35 मिनिटं लागतील, नाहीतर 40 मिनिटं। आमच्या गॅसवर 40 मिनिटं लागतात। आता आपण झाकण ठेवू आणि 40 मिनिटं वाफवून देऊ। हे बघा, आपला केक 40-42 मिनिटं झाले। आता आपण शिजला का म्हणजे चांगला हे झाला का बघू। हे बघा, आपला केक चांगला झालाय, सगळ्या बाजूनी चांगला झालाय। आता आपण काढून घेऊ। हे बघा, आता आपण काढून घेऊ। गॅस बंद केलाय।
आपला केक आता चांगला थंड झालाय. आता आपण त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ. आता आपण काढून घ्यायचं. बघा छान निघलाय आपला केक. भांड्याला पण नाही लागला जास्त. आपण टिश्यू पेपर काढून घेऊ. बघा किती छान झालाय. बघा किती मस्त झालाय केक मँगोचा. व्ही असा असा कापायचा असा. हॅपी अॅनिव्हर्सरी. बस हे बघ आजी बाबाची अॅनिव्हर्सरी चालली आहे. आणि पक्षी ये केक खायला ये. मग बाबा काय म्हणतात केक खायला ये. केलंय मी झूम सांगा. तू सांग ना. हे बघा किती छान झालाय केक. स्पंजी झालाय. हा बोलतो मला आता नाही. खूप छान आणि स्पंजी झालाय. हा आमचा अॅनिव्हर्सरीचा केक आहे, आईंचा आणि पप्पांचा. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब